तुम्हाला माहीत आहे का? शुक्र ग्रहावरील एका क्रेटरला जोशी क्रेटर असे नाव देण्यात आले आहे. हा सन्मान कल्याण महाराष्ट्रातील त्या कन्येला देण्यात आला आहे, ज्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च 1865 रोजी झाला. त्या काळातील परंपरेनुसार वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा भारतीय स्त्रीला घराबाहेर पाऊल ठेवणं कठीण होते, अशा वेळी आनंदी जोशी यांनी शिक्षणासाठी सातासमुद्रपार अमेरिकेला जाण्याचे धाडस दाखवले. लग्नानंतर काही वर्षांनी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु पुरेशा वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे तो बाळ केवळ 10 दिवसच जगू शकला. ही घटना आनंदीबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली आणि त्यातूनच त्यांना डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. समाजाचा प्रचंड विरोध असूनही त्यांचे पती गोपाळराव जोशी यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि ते त्यांचे सर्वात मोठे पाठीराखे व मार्गदर्शक ठरले. 7 एप्रिल 1883 रोजी त्यांनी कलकत्ता येथून अमेरिकेसाठी 2 महिन्यांचा समुद्री प्रवास सुरू केला. न्यूयॉर्कमध्ये 4 जून 1883 रोजी त्यांची अमेरिकन यजमान थिओडिसिया कार्पेंटर यांनी त्यांचे स्वागत केले. आनंदीबाईंनी वयाच्या 19व्या वर्षी वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामधून वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली. अमेरिकेतील कडाक्याची थंडी आणि अपरिचित आहारामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस झाला. तरीही अशा कठीण परिस्थितीत त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला आणि 11 मार्च 1886 रोजी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांच्या या यशाची दखल जगभरात घेतली गेली. अगदी राणी व्हिक्टोरिया यांनीही त्यांच्या ग्रॅज्युएशन निमित्त त्यांचे अभिनंदन करणारा संदेश पाठवला. 16 नोव्हेंबर 1886 रोजी आनंदीबाई भारतात परतल्या, जिथे त्यांच्या यशाबद्दल त्यांचे जंगी स्वागत आणि सन्मान करण्यात आला. दुर्दैवाने 26 फेब्रुवारी 1887 रोजी वयाची 22 वर्ष पूर्ण होण्याआधीच पुण्यात त्यांचे निधन झाले. डॉक्टर जोशी यांचे आयुष्य केवळ 21 वर्षांचे होते, पण या अल्प काळात त्यांनी इतकी मोठी कामगिरी केली की इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने त्यांच्या सन्मानार्थ शुक्र ग्रहावरील एका क्रेटरला त्यांचे नाव दिले. त्यांचे आयुष्य अवघे 21 वर्षांचे होते, पण त्यांचा वारसा अनंत काळासाठी अजरामर झाला आहे.